रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले यांच्या महाड येथील निवासस्थानी रक्षाबंधनाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। महाड, पोलादपूर आणि माणगावसह रायगड जिल्ह्यातील तब्बल 10,000हून अधिक महिलांनी थेट मंत्र्यांचे निवासस्थान गाठले। या भगिनींनी लाडके नेते भरत गोगावले यांच्या मनगटावर विश्वासाची राखी बांधली। केवळ राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील महिलाच नव्हे तर यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही कर्तव्य बजावताना मंत्री गोगावले यांना राखी बांधून अनोखा जिव्हाळा जपला। भरत गोगावले हे केवळ आमचे नेते नसून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे घरातील मोठे भाऊ आहेत, अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली। नामदार भरत शेठ गोगावले पालकमंत्री झालेच आहेत। यापूर्वी सुद्धा असे कार्यक्रम अनेक त्यांनी घेतलेले आहेत। ते आमचे नेतेच नाही तर आमच्या घरातला मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांना मानतो। आम्हाला असं वाटतं की ते जेव्हा असतात आमच्या सोबत किंवा महाडमध्ये आम्ही काम करत असताना सुद्धा आमच्या सोबत ते जेव्हा असतात आम्हाला संरक्षण वाटतं। एक प्रकारचं संरक्षण आहे। घरात असलेला मोठा माणूस आम्हाला असं वाटतं की ते मोठे माणूस म्हणून आमच्या सोबत आहेत। नेहमी त्यांचा आधार आम्हाला वाटतो। आज इथे असंख्य लाखो महिला इथे आलेल्या आहेत। आम्ही आज इथे उत्सव साजरा करतो। रक्षाबंधन हा बहीण भावाचं नातं जसं आहे तसंच अनेक महिला इथे येऊन बहीण भावाचं नातं इथे दृढ होत असतं आणि या सगळ्या ह्याच्यात आम्ही उत्सवाने हा सगळा सण साजरा करत असतो। आज भरत शेठ आमच्या सोबत आहेत म्हणून आम्हाला खूप आधार वाटतो। आम्ही महाडमध्ये काम करताना ते आमच्या सोबत कायम असतील आणि इथून पुढे रायगड वासियांसाठी सोबत ते कायम असतील। गेल्या 4 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि दरवर्षी क्राऊड वाढत चाललेला आपण पाहताय आणि यावेळेला पालकमंत्रीपद एक 8 दिवस झाले आपल्याला मिळालेला आहे आणि तो उत्साह जोश सगळ्या माझ्या बहिणींनी आज या रक्षाबंधनाचा आपण प्रोग्राम पाहताय। फार समाधान आहे की गोरगरीब जनतेतल्या माझ्या या बहिणी येतात, आदिवासी महिला येतात, मुस्लिम भगिनी येतात, बौद्ध समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या या महिला भगिनी येऊन आम्हाला रक्षाबंधन करतात, आम्हाला शुभेच्छा देतात। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचा कार्यक्रम संध्याकाळपर्यंत चालतो। काही दिवसापूर्वी तुमची ओळख ही भाऊ म्हणून आहे, शेठ म्हणून गरिबांना शेठ म्हणून त्यांना भाऊ म्हणून ओळख होते। कसं वाटतं या ओळखीचं? ते का आपल्यावरती अवलंबून आहे की तुम्ही जसे वागाल, चालाल, बोलाल त्याप्रमाणे। आता ह्या एवढ्या सगळ्या 4-4 वेळेला आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे तर आमचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडत असताना या स्वखर्चाने स्वतःच्या खर्चाने इथे येतात। एवढ्या म्हणजे माणगावपासून आता श्रीवर्धन मसळाच्या पण महिला आल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघातून महाड, माणगाव, पोलादपूर आता तुम्ही पाहताय सकाळपासून हजारो महिला येऊन गेल्या आणि अजून लाईन तर लागलेलीच आहे पण संध्याकाळपर्यंत आणखीन हजारो महिला येतील। आमचं टार्गेट आहे 5 ते 6 हजार महिला त्या रक्षाबंधन करून देतात।